नमस्कार मैत्रिणींनो, मी अरुंधती संस्कारांची मोती या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं खूप खूप स्वागत करते। बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि मुलांनी फरमाईश केली की आई मस्त कांद्याची भजी बनव। तर आज आपण बघूया कांदा भजी। खरं कांदा भजी हा खूप सोपा पदार्थ आहे, पण तरी पण खेकडा कांदा भजी कशी बनवायची हे मी तुम्हाला आज सांगणार आहे। तर सगळ्यात प्रथम मी तुम्हाला यासाठी साहित्य सांगते। यासाठी लागणारे आपल्याला कांदे, बेसन, ओवा, तिखट, हळद, मीठ, तेल आणि मिरच्या आपण तळून घेणार आहे म्हणून मी या अख्ख्या ठेवल्या। तर या अशा पदार्थांपासून आपण बनवूया खेकडा कांदा भजी। तर यासाठी सगळ्यात पहिले मी तुम्हाला कांद्याचं चॉपिंग पण सांगून देते, कांदा कसा कापायचा। जाड वगैरे कांदा नकोय, छान असा या कांद्याचे छान असे पातळ पातळ स्लाइस करायचे आहे। खूप जाड कांदा चिरायचा नाहीये, अशा लंब्या लंब्या आपल्याला या कांद्याच्या स्लाइस करायच्या आहे। बघा, कांदा स्वच्छ करून त्याच्या स्लाइस करायच्या आहे जेणेकरून याच्या पाकळ्या पाकळ्या मोकळ्या होतील। मी तुम्हाला दाखवून देते। जाड जाड जर तुम्ही कांदे चिरले तर ती भजी कधी कधी नीट शिजत नाही। तर हे बघा, आपल्याला अशा पद्धतीने आणि मग याला असे मोकळे करायचे बघा। तर आपल्याला अशा पद्धतीने हे कांदे चिरून घ्यायचे। तर आपण बघूया कांदा भजी, खेकडा कांदा भजी। मैत्रिणींनो, इथे आपले कांदे पूर्ण चिरून झालेले आहे। आता पुढचं मी तुम्हाला सांगते, हे कांदे आपण बाजूला ठेवूया। आता मी हे भांडं घेते आणि या भांड्यामध्ये हे कांदे आपल्याला टाकताना जरा असे मोकळे मोकळे करून घ्यायचे आहे। जसे तसे टाकायचे नाही, जरा याला हाताने मोकळं करत जायचं जेणेकरून याचे पदर सुटतील। अगदी खूप रस निघेल इतकं त्याला चोळायचं नाहीये, पण जरा कांद्याला आपल्याला मोकळं करून टाकायचं आहे भांड्यामध्ये। बघा इथे मैत्रिणींनो, मी कांदे मोकळे करून घेतले। याच्यावर आता आपल्याला मीठ घालायचं आहे। एक साधारण मी याच्यावर अंदाजाने मीठ घालतेय। दोन चमचे मी साधारण मीठ घातलेलं आहे, कारण ह्याच्यामध्ये बेसन पण पडणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं मीठ जास्त लागेल। त्यानंतर थोडं तिखट पण घालायचं आहे, जसं तुम्हाला हवं। मी साधारण 1 ते 1.5 चमचा तिखट घातलेलं आहे। आणि मग पुढची क्रिया खूप महत्त्वाची आहे। इथे मग आपल्याला अजून याला असं सगळं कांद्याला हे तिखट आणि मीठ चोळून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवायचं आहे, म्हणजे कांद्याला पाणी सुटतं। मैत्रिणींनो, ॲक्च्युली कांदा ही खेकडा कांदा भजी बनवताना बेसनामध्ये कांदा घालायचा नाही आहे, तर कांद्यामध्ये बेसन घालून भजी बनवायची आहे। त्याच्यामुळे आपण ही तिखट आणि मीठ लावलेला कांदा आपल्याला एक साधारण 10 मिनिटं असाच ठेवायचा आहे। आणि तोपर्यंत आपण कढई छान तापवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल तापायला ठेवूया। आपल्याला मोहन तेलाचं घालावं लागेल भज्यांमध्ये, त्याच्याकरता कढई तापत ठेवून त्याच्यामध्ये थोडंसं तेल आपण तापायला ठेवूया। तर इथे बघा, सगळीकडे माझे कांदे चोळले गेले आहे, मीठ चोळल्या गेल्या सगळ्या कांद्यांना आणि मोकळे पण झाले आहे। बघा, तुम्हाला दिसत असेल, हे बघा सगळे कांदे असे मोकळे मोकळे झालेले आहे। तर असं आपल्याला या कांद्याला मीठ आणि तिखट लावून ठेवायचं एक 10 मिनिटं। मैत्रिणींनो, एक साधारण 10 मिनिटं झालेली आहेत आणि या कांद्याला पण थोडं पाणी सुटलेलं आहे। तर आता आपण पुढचं बघूया। तेल देखील तापलेलं आहे। आता मी याच्यामध्ये थोडंसं हळद घालते, एक साधारण पाऊण चमचा, आणि ओवा घालते। ओवा थोडा क्रश करून घालायचा, म्हणजे त्याचा छान स्वाद लागतो।
आणि थोडंसं आपण पाणी घेतलंय, जेणेकरून आपल्याला थोडी गरज वाटली तर आपण याच्यात पाणी घालू शकतो. आता याच्यामध्ये आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आणि याच्यामध्ये आता आपण बेसन घालूया. बेसन हे अंदाजाने घालायचंय, कारण ते आपल्याला कांद्याप्रमाणे आणि किती लागतं तसं घालायचंय. आणि याला विशेष म्हणजे याला चमच्यानी न कालवता हातानेच मिक्स करायचंय, म्हणजे अंदाज येतो आपल्याला की साधारण याच्यामध्ये किती पीठ बसेल. बघा, तुम्हाला दिसतंय कांद्याला पाणी सुटल्यामुळे आपण पाणी न टाकताही ते पीठ कांद्यामध्ये मिक्स होतंय. याच्यासाठी तुम्हाला तांदूळाची पिठी किंवा रवा कशाचीच गरज नाही आहे, तरी पण छान कुरकुरीत भजी होतात आणि फार सुंदर लागतात, चविष्ट लागतात. आपण याच्यामध्ये बेसन जसं लागेल तसं मिक्स करत जाऊ. अगदी थोडं पाणी आपल्याला लागेल. बेसनामध्ये सगळं कोट झाला पाहिजे, बेसन छान सगळ्या कांद्यावर, म्हणून याला मिक्स करणं खूप चांगलं आवश्यक आहे. आपण आता थोडंसं पीठ घालूया आणि अगदी थोडं पाणी घालूया, कारण आता आपलं पीठ बऱ्यापैकी घट्ट झालंय आणि त्याला आपल्याला अजिबात पातळ करायचं नाहीये. अगदी थोडंसं एक चमचाभर पाणी आपण घालू बस, जेणेकरून हे आपण जे पीठ टाकलंय ते आता त्याच्यात मिक्स होईल. कारण कांद्याला सुटलेलं जे पाणी होतं ते आता ॲब्सॉर्ब झालंय. तर इथे आपण आता तेल घालूया, कडकडीत तापलेलं. मैत्रिणींनो, इथे तेलही तापलेलं आहे, तर मी आता याच्यामध्ये तेल पण घालते. छान कडकडीत तापलेलं तेल आहे बघा. साधारण 2 पळी आपण याच्यावर तेल घालूया आणि परत आपण तेल तापायला ठेवू तळण्याकरता. इथे आपण याच्यावर तेलाचं कडकडीत मोहन घातलेलं आहे. याला छान कालवून घेऊ. सगळ्या याच्यामध्ये छान मिक्स झालं पाहिजे. जास्त आपल्याला हे पीठ पातळ नको आहे, लक्षात घ्या. जास्त पातळ करायचं नाहीये. बाहेर मस्त धो-धो पडणारा पाऊस, मस्त गरमागरम कांद्याची भजी, त्याच्यासोबत मस्तपैकी वाफाळलेला चहा आणि एखादं छानसं आवडतं गाणं किंवा एखादी छानशी कविता हे करत बसणं, याच्यासारखं स्वर्गीय सुख कोणतं नसेल मैत्रिणींना. बघा, आपण तळताना भजी कशी सुटी सुटी होत आहे आणि छान तळले जातात आहे. मध्ये मध्ये गॅस थोडा मोठा थोडा बारीक करून आपल्याला याला तळायचं आहे. आणि एकदम पिवळ्या रंगावर तळायची नाही, छान जरा लालसर रंगावर तळायची.
बघा मस्त अशी लालसर रंगावर यांना तळायची आहे. लगेच गरम गरम मस्त खायला घ्यायची. बघ आवाज येतो ते तुम्हाला. छान कुरकुरीत झाली आहे भजी. मैत्रिणींनो इथे मी 2-3 मिरच्या पण तळून घेते. मिरच्या जरा सांभाळून तळायच्या आहेत. मैत्रिणींनो इथे आपली कांदा भजी तयार आहेत. त्याच्यासोबत मस्तपैकी मिरच्या आणि थोडं सॉस, मुलांचा अतिशय आवडता पदार्थ, आणि आपल्यासाठी खास म्हणून मस्त वाफाळलेला चहा. वा काय बात आहे. अशी एक डिश आणि मस्तपैकी धोधो पडणारा पाऊस. आणि मी 4 ओळी कवितेच्या पण तुम्हाला ऐकवते. येत जा असाच रोज भेटत जा. छत्रीवरून टपटप गळ, छतावरून घसरून बरस. असाच येत रहा सारखा, जणू राधेच्या हाकेला सखा, जणू राधेच्या हाकेला सखा. तर मैत्रिणींनो तुम्ही पण अशी भज्यांची, या गरमागरम भज्यांची मजा घ्या मस्त पावसाच्या या धोधो पावसात. आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि बेल आयकन बटन दाबा, जेणेकरून माझे नोटिफिकेशन्स तुम्हाला येत राहील. आणि मी अशा छान नवनवीन रेसिपीज घेऊन तुमच्यासमोर येणार आहे. तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद मैत्रिणींनो.